Hello students, good morning. Let's start our today's lecture of the physics. तर लास्ट टाइम आपण सिग्निफिकंट फिगर्स सिगफिग स्टडी करत होतो बरोबर. आणि सिग्निफिकंट फिगर्सचे आपण रूल्स सुरुवातीला बघितले. हाऊ टू डिटरमाइन नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स, बरोबर आहे ना. आणि त्याच्यानंतर हे सिग्निफिकंट फिगर्सचे रूल ऍडिशन सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये कसे यूज करायचे ते आपण बघितलेले होते. आता याच्याशी रिलेटेड म्हणजे सिगफिगशी रिलेटेड आणखी काही इथं महत्वाचे क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन थोडेसे बघूया. These are from DC Pandey book. Okay, question काय बघा. A thin wire has a length 21.7 centimeter. A thin wire has length 21.7 centimeter and radius 0.46 centimeter. Calculate volume of wire. Calculate volume of wire. That is the question. Thin wire has length 21.7 centimeter and radius 0.46 centimeter. तर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. To the correct significant figure. To correct significant figure, that is the one more important statement. Correct significant figures. बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला लेंथ दिलेला आहे 21.7 सेंटीमीटर आणि रेडियस दिलेली आहे 0.46 सेंटीमीटर. ठीक आहे, अगोदर व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. आता वायर इज लाईक अ सिलेंडर, हे लक्षात घ्या. एक वायर जे आहे ते एका सिलेंडर प्रमाणे असते. ओके, व्हेरी लॉंग सिलेंडर, लॉंग लेंथ ऑफ सिलेंडर. ठीक आहे, तर याची रेडियस आपल्याला दिली आहे आणि याची लेंथ आपल्याला दिली आहे. ठीक आहे, तर वायरचं व्हॉल्यूम काढायचं म्हणजे सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरायला पाहिजे. अँड देअर फॉर व्हॉल्यूम ऑफ वायर ओके इज इक्वल टू काय येणार आहे, पाय आर स्क्वेअर इंटू एल. हा फॉर्म्युला येणार, पाय आर स्क्वेअर इंटू एल. ठीक आहे, तर इथं व्हॅल्यूज ठेवूया. पायची व्हॅल्यू किती, 3.142 इंटू आर स्क्वेअर म्हणजे 0.46 स्क्वेअर इंटू, कारण हे सगळं सेंटीमीटर मध्येच आपण सॉल्व्ह करणार आहे. युनिट इथं कन्व्हर्जन करणार नाही आपण. ऍज इट इज आन्सर सेंटीमीटर क्यूब मध्ये येणार आहे. परंतु लेंथ आणि रेडियस ठेवताना मात्र एका युनिटमध्ये ठेवायचं. 1 सेंटीमीटर 1 मिलीमीटर मध्ये असेल तर काय करायचं, सेंटीमीटर मध्ये सगळं कॅल्क्युलेशन करायचं. थोडक्यात मोठ्या युनिटमध्ये कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. म्हणजे 2 डिफरंट युनिट असतील तर काय करायचं, मोठ्या युनिटमध्ये कॅल्क्युलेशन करायचं. इंटू 0.46 सॉरी, लेंथ किती आहे 21.7, सॉरी लेंथ आहे 21.7. ओके, तर हे कॅल्क्युलेशन बाय युजिंग तुम्ही लॉग टेबल करायचं आहे. तर कॅल्क्युलेशन किती होणार बघा, 3.142 इंटू 0.46 स्क्वेअर इंटू 21.7. तर हे आन्सर येतं 14. भरपूर डिजिट येतात, 14.43. ओके, सो लॉग टेबलच्या साहाय्याने कॅल्क्युलेशन केलं तर अशा प्रकारे 4 डिजिटचा आपल्याला आन्सर येणार आहे आणि सेंटीमीटर क्यूब येणार आहे. आता समजा याच्यामध्ये ऑप्शन असे असले, ओके, याच्यामध्ये ऑप्शन समजा या पद्धतीने असतील. फर्स्ट ऑप्शन आहे 14.43, सेकंड ऑप्शन आहे 14.430, थर्ड ऑप्शन आहे 14.4 आणि फोर्थ ऑप्शन आहे 14. तर आन्सर याच्यातलं कुठलं करेक्ट धरावं लागेल, लक्षात येते का बघा, कारण हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कुठला आन्सर येईल, हे बघा. आता मल्टिप्लिकेशन, इथं मल्टिप्लिकेशन दिसतंय तुम्हाला बरोबर. मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये रूल काय आहे,
मिनिमम सिग्निफिकंट फिगर्स ठेवायच्या. हे बघा, एल मध्ये किती आहेत आणि आर मध्ये किती आहेत सिग्निफिकंट फिगर्स ते तुम्हाला बघावं लागेल. एल मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत रे सांगा बघूया जरा. याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत लेंथ मध्ये? 217 हे सगळेच सिग्निफिकंट आहेत ना, नॉन झिरो सगळेच आहेत. सो इथं आन्सर येणार आहे 3 सिग्निफिकंट फिगर्स. आणि 0.46 मध्ये किती येणार? 0.46 मध्ये 2 आहेत. करेक्ट. मग आन्सर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर ठेवावे लागतील? आन्सर मध्ये किती ठेवावे लागतील? मिनिमम ठेवावे लागतील. म्हणजे दोघांच्या मध्ये मिनिमम किती आहे? 2. सो आन्सर मध्ये फर्स्ट चालणार नाही, सेकंड चालणार नाही, थर्ड पण चालणार नाही. लास्ट आन्सर विल बी द करेक्ट. ओके. तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन तुम्हाला सुचलं पाहिजे. आन्सर येणार आहे 14 सेंटीमीटर क्यूब विल बी द आन्सर. म्हणजे 14.43 येणार आहे. तर त्याच्यातले शेवटचे डिजिट 2 काय करावे लागतील? आपल्याला काढून टाकावे लागतील, जेणेकरून ते 2 डिजिट आन्सर होईल आणि आपला आन्सर 14 येईल. म्हणजे 2 सिग्निफिकंट फिगरच्या रूलनुसार. आता हे डिजिट काढत असताना पुन्हा एकदा काय करायचे आहेत? राऊंडिंग ऑफचे रूल वापरायचे आहेत. आता इथं 3 किंवा 4 काढलं तरी हे 4च राहणार आहे. इथं 5 पेक्षा जास्त असतं तर काय केलं असतं? 4चं 5 केलं असतं. लक्षात येते? सो 14 विल बी द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. टाइम टेकन बाय पेंडुलम time taken by pendulum to complete 25 vibrations to complete 25 vibrations is 88.0 second. Is 88.0 second. Okay. Find the time period of the pendulum. Find time period of pendulum. Time period of pendulum. Find time period of the pendulum. पेंड्युलमचा टाइम पिरियड काढायचा आहे टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स. ओके. आता इथं बघा, इथं काय दिलंय? 25 व्हायब्रेशन्स, पेंड्युलमचे 25 व्हायब्रेशन्स होण्यासाठी किती टाइम लागतोय? 88.0 सेकंडचा टाइम लागतोय. 88.0 सेकंडचा टाइम. इथं मेजरमेंट एकच आहे, लक्षात घ्या. ही मेजरमेंट आहे, बरोबर आहे ना? 88.0 सेकंड. सिग्निफिकंट फिगर कुणामधल्या घ्यायच्या? मेजर्ड क्वांटिटी मधल्याच घ्यायच्या, लक्षात घ्या. मेजर्ड क्वांटिटी मधल्या. मला सांगा इथं सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत 88.0 सेकंड मध्ये? 88.0 सेकंड मध्ये किती सिग्निफिक्स आहेत सांगू शकताय? किती आहेत? 88.0 सेकंड मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? फास्ट. हे यस आहे, सेकंद आहे, यस. टाइम नव्हे, हे डिजिट नव्हे. ते 88.0 सेकंड मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? अरे विथ डेसिमल पॉइंट एखादा नंबर असेल तर काय करायचे? राईट हँड साइडचे सगळे डिजिट, राईट हँड साइडचे सगळे झिरो काय करायचे? कन्सिडर करायचे असतात. राईट हँड साइडचे सगळे झिरो, बरोबर आहे ना? सो 88 तर सिग्निफिकंट येणारच आहे, 0 पण सिग्निफिकंट येणार. इथं 3 सिग्निफिकंट फिगर्स असणार आहेत. आता हे बघा, 25 व्हायब्रेशन म्हणजे 25 ऑसिलेशन व्हायला एवढा वेळ लागतोय. टाइम पिरियड काढायचं म्हणजे काय? टाइम फॉर द 1 ऑसिलेशन किंवा 1 व्हायब्रेशन. टाइम पिरियड म्हणजे काय असतं बघा? टाइम पिरियड इज टाइम फॉर काय असणार आहे? टाइम फॉर 1 व्हायब्रेशन विच इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. आता कसं काढणार बघा? 25 व्हायब्रेशनला 88.0 सेकंद, ठीक आहे. तर एका व्हायब्रेशनला किती लागणार आहे? तर 88.0 डिवायडेड बाय 25 करावं लागेल. 88.0 डिवायडेड बाय 25. ओके. तर याच्यामध्ये ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून सांगतो मी तुम्हाला. 88.0 डिवायडेड बाय 25.
तर हे आन्सर येतं 3.52. 88.0 डिवायडेड बाय 25. 3.52 येतं सेकंड. मग समजा आन्सर तुम्हाला असे दिले 3.52, 3.5, 3.520, 3.5 किंवा इथं 4 घेऊया, 4 सेकंड. करेक्ट आन्सर काय येईल असं वाटतं? करेक्ट आन्सर आता इथं ही मिस्टेक करायची नाही. काही स्टुडंट मिस्टेक काय करू शकतात, 88.0 मध्ये 3 आहेत, 25 मध्ये 2 आहेत, मग मिनिमम ठेवायचे म्हणून 2 सिग्निफिकंट फिगर असणार ऑप्शन 3.5 सिलेक्ट करू शकतात, परंतु 3.5 करेक्ट येणार नाही, आन्सर ए करेक्ट येणार आहे. इथं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ए विल बी द करेक्ट आन्सर. ए आन्सर का करेक्ट येणार? कारण लक्षात घ्या, सिग्निफिकंट फिगर फक्त कुणामधल्या कन्सिडर करायच्या? मेजर क्वांटिटी मधल्या. 25 हा एक जनरल नंबर आहे. लक्षात येते ना मी काय सांगतोय? आता इथं पण बघा ना, व्हॉल्यूम ऑफ वायर मध्ये कुणाचं मल्टिप्लिकेशन आहे? 3.142, 0.46 आणि 22.7 आहे. तर सिग्निफिकंट फिगर 3.142 मधल्या बघायच्या नाहीत, हे लक्षात घ्या. फक्त ज्या मेजरमेंट आहेत ना त्याच्यामधलेच फक्त सिग्निफिकंट फिगर बघायच्या. ही एक महत्वाची गोष्ट आहे. इथं लक्षात येत आहे? इथं 25 व्हायब्रेशन्स आहे, ते काय मेजरमेंट नाहीये, लक्षात घ्या. 88.0 सेकंड इज द मेजरमेंट आहे. लक्षात येते मी काय सांगतोय? आता एकच क्वांटिटी असेल तर एकच मेजर्ड क्वांटिटी आहे, त्याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स असतील, तर आन्सर मध्ये देखील काय पाहिजे? 3 सिग्निफिकंट फिगर पाहिजेत. लक्षात येत आहे? ही एक महत्वाची गोष्ट. इथे सिमिलर एक क्वेश्चन असाच विचारतो, म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा लक्षात येईल. सिमिलर क्वेश्चन हे बघा, तुम्हाला असं सांगितलं की 252 व्हायब्रेशनला 252 व्हायब्रेशन्स साठी 252 व्हायब्रेशन साठी सपोज 200 सेकंडचा टाइम लागतोय. 200 सेकंडचा. तर टाइम पिरियड किती येणार आहे? टाइम पिरियड किती येणार आहे? तर टाइम पिरियड कसं लागणार? टोटल 252 व्हायब्रेशनला 200 सेकंड लागतो ना, सो 200 डिवायडेड बाय 252. अगोदर हे डिव्हिजन करून बघा, म्हणजे एका ऑसिलेशनचा टाइम मिळेल तुम्हाला. तर एका ऑसिलेशनचा टाइम किती मिळणार आहे? 200 डिवायडेड बाय 252 इज इक्वल टू किती येणार आहे? 0.7936 येतं. 0.7936 सेकंड येतो. मग इथं मला आन्सर काय लिहावं लागेल? जरा विचार करून सांगा. आन्सर काय लिहावं लागेल? हे बघा, आन्सर ऍज इट इज 0.7936 जर लिहिलं मी, तर याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स येणार रे सांगा? या आन्सर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स येणार? मला सांगा, सिग्निफिकंट फिगर कुणामधल्या बघायच्या? 252 मधल्या बघायच्या, 200 मधल्या बघायच्या, का दोन्ही मधल्या बघायच्या या कॅल्क्युलेशन साठी? ही महत्वाची एक गोष्ट आहे. हा 252 हा एक नंबर आहे, त्याच्यामधले सिग्निफिकंट फिगर्स बघायच्या नाहीत. सिग्निफिकंट फिगर फक्त कुणामधल्या बघायच्या, हा एक महत्वाचा रूल आहे. जर नंबर ऑफ मेजर क्वांटिटी असतील ना, त्यांच्यामधल्या सिग्निफिकंट बघायच्या आणि त्याच्यातली मिनिमम घ्यायची. जस्ट एखादा नंबर त्याच्याबरोबर दिलेला असेल तर त्याच्यामधलं घ्यायचं नाही. त्याच्यामुळे इथं फक्त 200 सेकंड मधले सिग्निफिकंट फिगर्स बघायला पाहिजे. याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत रे? किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 200 सेकंड किती सिग्निफिकन्स येणार? रूल्स बघा, डेसिमल पॉइंट जर नसेल, डेसिमल पॉइंट नंबर मध्ये नसेल, तर लीडिंग ट्रेलिंग झिरो सगळे काय करायचे असतात? निग्लेक्ट करायचे असतात म्हणून सांगितलंय मी. आता इथं नंबर किती आहे? 200 आहे. 200 सेकंड म्हणजे सेकंद आहे, युनिट आहे ते. ओके, तर सिग्निफिकंट फिगर एक येणार. आन्सर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर पाहिजेत सांगा? आन्सर मध्ये एकच पाहिजे. आता 0.7936 इथं किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत रे सांगा? या 0.3
0.7936 मध्ये किती आहेत सिग्निफिकंट फिगर्स? डेसिमल पॉईंटच्या पुढचे 0 तर कन्सिडर करत नाही. 1 2 3 4 येणार, तर 4 सिग्निफिकंट फिगर्स. आता याला 3 सिग्निफिकंट फिगर्स करायचं असेल तर 6 काढून टाकावं लागेल. 6 समजा काढलं तर काय लिहिणार सांगा इथं? 7 9 काय लिहावं लागेल 6 काढून टाकलं तर? 7 9 4 लिहावं लागेल. आता किती झाल्या? 3 सिग्निफिकंट फिगर झाल्या. ओके, आपल्याला एकच पाहिजे म्हणजे अजून कमी करत जावं लागेल. आता 4 पण काढून टाकतो. 4 काढून टाकलं तर 7 9 ऍज इट इज, कारण 4 हा लेस दॅन 5 आहे. एखादा नंबर काढून टाकला तर प्रिव्हियस नंबर ऍज इट इज ठेवायचा. 2 सिग्निफिकंट फिगर झाल्या. आता 9 ला पण काढून टाकतो. 9 ला काढून टाकल्यावर 7चं काय करावं लागेल रे? 7चं काय करावं लागेल? 8. ओके, सिग्निफिकंट फिगर्स किती आल्या? फक्त एकच सिग्निफिकंट फिगर आली. त्याच्यामुळे नंबर ऑफ ऑप्शन असे असतील 0.7936, 0.7, 0.8 आणि 0.79. ओके, तर आन्सर येणार आहे सी विल बी द आन्सर. या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे, लक्षात घ्या. सी हे त्याचा आन्सर येणार आहे. 94 देखील डायरेक्ट काढलं तरी चालतं, काय संबंध येत नाही. 94 काढायचं म्हणजे 7चं 8च करावं लागेल ना, बरोबर आहे ना. 794 हे 800च्या जवळ असतं. 794च्या ठिकाणी 800 राऊंडिंग ऑफ केल्यानंतर होणार. ह्या काही गोष्टी आहेत ज्या नीट जेई पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाच्या आहेत. या माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला. ओके, म्हणजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये काय करायचं असतं? सगळ्यात अगोदर क्वेश्चन मध्ये दिलेल्या मेजर्ड क्वांटिटी कुठल्या कुठल्या आहेत बघायच्या, मेजर्ड व्हॅल्यूज, आणि त्याच्यामधले नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर प्रत्येक फिजिकल म्हणजे प्रत्येक मेजर्ड व्हॅल्यू मधले काढायचे, कुठले मेजर्ड व्हॅल्यू मधलेच फक्त. आणि मग काय करायचं, त्याच्यामध्ये मिनिमम कुठला आहे ते बघायचं आणि तेवढंच आन्सर मध्ये ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट. व्होल्टेज अक्रॉस ए लॅम्प इज. नेक्स्ट बघा क्वेश्चन काय. व्होल्टेज अक्रॉस ए लॅम्प is voltage across a lamp is 6.32 volt. When current passing through it is, when current passing through it, when current passing through it is 3.4 ampere. 3.4 ampere. Find the power consumed to find power. पॉवर काढायला सांगितले. पॉवर, आता पॉवर फक्त क्वेश्चन मध्ये विचारले, आपण रेजिस्टन्स देखील काढूया. फाइंड पॉवर अँड रेजिस्टन्स अकॉर्डिंग टू द रूल ऑफ सिग्निफिकंट फिगर टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स. ते काय मी इथं लिहित नाही, तर सिग्निफिकंट फिगरच्या रूल नच इथं आन्सर काढायचं आहे. बघा, व्होल्टेज दिलंय म्हणजे फी दिलंय 6.32 व्होल्ट आहे, आणि करंट दिलाय म्हणजे आय दिलाय 3.4 एम्पियर. इथं दोन गोष्टी काढायला सांगितलेत, पॉवर म्हणजे पी आणि रेजिस्टन्स म्हणजे आर. तर आता पॉवर आणि रेजिस्टन्सचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत का? बघा, माहिती नसेल तर सांगतो. पॉवरचा फॉर्म्युला असतो व्होल्टेज इंटू करंट असा फॉर्म्युला असतो. करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिक मध्ये ते हे तुम्ही स्टडी करणार आहे. माहिती नसेल तर आता पुरता हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, नंतर तुम्हाला लक्षात येईलच हा फॉर्म्युला. पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय, आणि रेजिस्टन्स ओहम्स लॉ नुसार व्ही बाय आय असतं. ठीक आहे, तर सुरुवातीला फर्स्ट कॅल्क्युलेट करूया पॉवर. पॉवर P इज इक्वल टू काय येणार आहे, व्होल्टेज इंटू करंट येणार. व्होल्टेज येणार 6.32 आणि करंट येणार आहे 3.4. तर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर मल्टिप्लिकेशन येतं 6.32 इंटू 3.4. आन्सर येणार आहे 21.488 वॅट. 21.488 वॅट.
क्वेश्चन मध्ये 2 करेक्ट सिग्निफिकंट फिगर असं दिलेलं असतं. ओके, हा. आता बघा हे आन्सर फायनली काय लिहावं लागेल बघा. फी मध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत सांगा. फी मध्ये, व्होल्टेज मध्ये किती आहेत? फास्ट 3 आहेत. करंट मध्ये किती आहेत? करंट मध्ये किती आहेत? 2 आहेत. ठीक आहे. पॉवर मध्ये फायनली आन्सर मध्ये किती ठेवावं लागतील? पॉवर मध्ये 2च ठेवावे लागणार. मग आता एक एक डिजिट काढत जाऊया. 8 काढून टाकलं तर काय होणार? 21.49 होणार. 8 काढून टाकलं तर हे शेवटचं. परत हे 9 पण काढून टाकतो, कारण याच्यामध्ये सुरुवातीला 5 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ओके, 9 काढलं तर काय होणार आहे? किती होणार? 21.5 होणार. आणि 21.5चं फायनली किती होणार आहे? आता 21.5 असं कन्सिडर करायला नको हे, नाहीतर मिस्टेक होण्याची शक्यता येतं. हे बघा 49 हा 2 डिजिट नंबर डायरेक्टली काढूया. 2 डिजिट नंबर. आता 49 हा 50 पेक्षा थोडासा कमी आहे. 50 पेक्षा थोडासा कमी असल्यामुळे हे 21 ऍज इट इज ठेवावं लागेल. ओके, हे एक्झॅक्टली 50 असतं तर 22 केलं असतं, किंवा 51 असतं तर 22 केलं असतं. ठीक आहे. सो आन्सर येणार आहे 21. 21 विल बी द आन्सर. कारण 21.488 जे आहे ना ते 21च्या जवळ आहे का 22च्या जवळ आहे? राऊंडिंग ऑफ करायचं म्हणजे जवळचा नंबर बघायचा आणि त्याच्या जवळ ठेवायचं. हे बघा 22, कारण 2च सिग्निफिकंट फिगर ठेवायला पाहिजेत ना आपल्याला. मग हे 21 ठेवायचं का 22 ठेवायचं एवढाच विषय आहे आपला. स्टेप वाईज प्रत्येक वेळी बघू नका. हा गिवन नंबर आहे ना, हे बघा 488 तिन्ही पण डिजिट काढून टाकायचे. मोस्टली काय करा, एक एक डिजिट काढण्यापेक्षा जेवढे डिजिट काढायचे आहेत ना ते एकदमच काढा, म्हणजे मिस्टेक जनरली होत नाही. लक्षात येते मी काय सांगतोय? एक एक डिजिट काढत गेला तर काही वेळेला मिस्टेक होण्याची शक्यता आहे, आणि मोस्टली 5 नंबर असेल तर मिस्टेक होण्याची शक्यता आहे. बाकीच्या ठिकाणी मिस्टेक होत नाही. तर समजा आता आपल्याला इथं 2च डिजिट ठेवायचे आहेत ना, 3 डिजिट काढायचे आहेत तर 3 एकदमच काढूया. 488 एकदम काढायचं आहे. मग आता मला सांगा 21 हा 22च्या 21.488 जो आहे तो 22च्या जवळ आहे का 21च्या जवळ आहे? तर 21च्या जवळ आहे तो. म्हणून राऊंडिंग ऑफ करत असताना जवळचा नंबर लिहायचा असतो. राऊंडिंग ऑफ करायचं म्हणजे जवळपास त्याच्या आणायचं. सो आन्सर येणार आहे 21. एकदम 2 डिजिट काढू नका. 88 काढला आणि 5 होणार, आणि 5 काढला तर ते रूल्स नुसार मग 22 लिहायला पाहिजे. तिथं मिस्टेक होऊ शकते. एकदम जेवढे नंबर ऑफ डिजिट काढायचे आहेत ना ते एकदमच काढा. बेस्ट वे, दॅट इज द बेटर वे. सेकंड, आता रेजिस्टन्स काढूया. रेजिस्टन्स R इज इक्वल टू फी बाय I. ठीक आहे. व्होल्टेज किती आहे? 6.32 आणि करंट किती आहे? 3.4. डिव्हिजन केल्यानंतर आन्सर येणार आहे 6.32 डिवायडेड बाय 3.4. इट इज 1.589. 1.589 बरोबर. आता बघा इथं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये आपण मिनिमम सिग्निफिकन्स ठेवतो. मिनिमम ठेवायचे म्हणजे 1.5 फक्त ठेवावं लागेल. 89 काढून टाकावं लागेल. तर 89 काढून टाकलं तर 1.5चं काय करायला पाहिजे? 1.6 करायला पाहिजे. 1.6. ओके, याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असला तर विचारा. हे बघा जनरली हे मल्टिप्लिकेशन जे आहे, मल्टिप्लिकेशन कुठल्याही 2 नंबरचं तुम्ही करू शकताय, तिथं काय प्रॉब्लेम नाहीये. डिव्हिजन करत असताना मात्र काय होतं, खूप ऑड नंबर जर असतील तर डिव्हिजनला थोडासा प्रॉब्लेम होतोय. त्याच्यामुळे मोस्टली नीट किंवा मेन्स मध्ये असे नंबर दिले जातात की जेणेकरून डिव्हिजन तुमचं व्यवस्थित करता येईल. मल्टिप्लिकेशनला मात्र तुम्ही जी आपली नॉर्मल मेथड आहे, कारण लॉग टेबल तुम्हाला नीट किंवा मेन्स एक्झाम मध्ये लॉग टेबल काय अवेलेबल नसणार आहे. ते तोंडी कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार सगळं.
ओके. मल्टिप्लिकेशन मध्ये कितीही नंबर असले तरी आपली जनरल मेथड जे मल्टिप्लिकेशन आहे ना, तुम्ही कदाचित फर्स्ट स्टँडर्ड मध्ये किंवा फोर्थ स्टँडर्ड पर्यंत जे शिकलेला आहात मल्टिप्लिकेशनची मेथड, ती मेथड वापरायची. डिव्हिजन मात्र जास्त ऑड नंबर असतील असं डिव्हिजन दिलं जात नाही. आणखी एक एक्झाम्पल बघूया. वन मोर क्वेश्चन. तर इथे राऊंडिंग ऑफ करत असताना एक महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो. हे बघा, एकच डिजिट काढायचा असेल तर ते राऊंडिंग ऑफचे रूल वापरायचे. 2 डिजिट काढायचे असतील तर तो नंबर 50 पेक्षा कमी आहे का 50 पेक्षा जास्त आहे बघायचं. 50 पेक्षा जास्त असेल तर 1 न वाढवायचं, 50 पेक्षा कमी असेल तर ऍज इट इज ठेवायचं. 3 नंबर डायरेक्टली काढायचे असेल तर तो 500 पेक्षा जास्त आहे का 500 पेक्षा कमी आहे हे बघायचं. मी काय सांगतोय लक्षात येते ना? ओके. 4 नंबर काढायचे असतील तर ते 5000 पेक्षा जास्त आहे का 5000 पेक्षा कमी आहे ते बघायचं. लक्षात येत आहे? या पद्धतीनं किती नंबर काढायचे आहेत त्याच्यानुसार ते रूल्स वापरायचे. 5000 पेक्षा जास्त असेल 3 नंबर काढायचे असेल, 5000 पेक्षा जास्त नंबर असेल तो काढायचा असणारा तर काय होणार आहे, डायरेक्टली वाढवायचं. 1 न वाढवायचं तिथं. एक्झॅक्टली 500 असेल तर आपला रूल आहेच ना. 500 काढायचा आहे, त्याच्या प्रिव्हियस नंबर जर काय असेल ऑड असेल तर 1 न वाढवायचा, इव्हन असेल तर ऍज इट इज ठेवायचा. तो रूल तर आपला आहेच की, तो वापरायचा आहे. एक्झॅक्टली 500 असेल तर. एक्झॅक्टली 500 तर 00 तर ऑलरेडी त्याला असून नसून काय किंमतच नाही त्याला. 5 फक्त काढणार आहे. 5 काढत असताना ते जे रूल आहे ते वापरायचे आहेत. ऑड असेल तर वाढवायचा, इव्हन असेल तर ऍज इट इज ठेवायचा. म्हणजे जनरली नंबर्स एकदम काढून टाकायचे. 1 काढायचा असेल तर 1 काढायचा, 2 नंबर असतील तर 2 एकदम काढून टाकायचे, 3 नंबर असतील तर एकदम 3 काढून टाकायचे. स्टेप बाय स्टेप काढत बसला तर मिस्टेक होण्याची शक्यता आहे. एक एक काढत बसला तर. नेक्स्ट, 5.74 gram of substance. 5.74 gram of substance occupies 1.2 centimeter cube. Express its density by keeping the significant figures in view by directly म्हणूया correct significant figures. by correct significant figures. इथं मास किती दिलंय? 5.74 ग्रॅम. व्हॉल्यूम किती दिलाय? 1.2 सेंटीमीटर क्यूब. आणि काय काढायला सांगितलंय? डेन्सिटी काढायला सांगितलंय. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय बघा, डेन्सिटी रो इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. सो डेन्सिटी रो इज इक्वल टू मास किती आहे? 5.74. व्हॉल्यूम किती आहे? 1.2. तर याचं आन्सर किती येते बघा. सुरुवातीला 2 ने डिवाइड करा आणि नंतर 6 ने डिवाइड करा. 5.74 डिवाइडेड बाय 1.2 याचा आन्सर येतं 4.783 येतं. ठीक आहे. आता आन्सर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 4 आहेत. आपल्याला 4 नको आहेत. बघा, मास मेजर केलंय त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स 3 आहेत. व्हॉल्यूम मेजर केलंय त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर 2 आहेत. आन्सर मध्ये 2च पाहिजेत. बरोबर. 2 सिग्निफिकंट फिगर पाहिजेत म्हणजे 4 आणि म्हणजे फर्स्ट 2 डिजिट फक्त ठेवावे लागतील. 83 काढून टाकावं लागेल. आता 83 हा नंबर 50 पेक्षा जास्त आहे ना. 50 पेक्षा जास्त असेल तर काय करायचं असतं? 1 न वाढवायचं असतं. सो 4.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. दॅट विल बी द आन्सर. 4.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब विल बी द आन्सर. Okay.
ओके, म्हणजे सिग्निफिकंट फिगर्सची जी मेथड आहे ती फक्त कुणाला वापरायचं असतं, मेजर्ड क्वांटिटीजसाठी वापरायचं, आणि मेजरमेंट मध्ये फक्त आपण वापरतोय कारण ते डेफिनेशनच तशी आहे. ऑल सर्टन डिजिट अलॉंग विथ फर्स्ट अनसर्टन डिजिट इन मेजर्ड क्वांटिटी. हे मॅथ्स मध्ये नाही वापरायचं, लक्षात घ्या. मॅथ्स मध्ये फक्त नंबरचं कॅल्क्युलेशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन वगैरे सगळं जे काय असेल ते असेल, नंबरचं असतं. ते नंबर मेजर्ड क्वांटिटीज आहेत का जस्ट नंबर्स आहेत ते माहिती नसतं. आणि त्याच्यामुळे मॅथ्स मध्ये हा सिग्निफिकंट फिगर्सचा रूल वगैरे काय वापरायचा नाही मॅथ्स सब्जेक्ट मध्ये. हे फक्त फिजिक्स मध्ये येणार, आणि ते फिजिक्स मध्ये पण कुठे येणार आहे, मेजरमेंट जिथं आहे तिथं फक्त सिग्निफिकंट फिगर्सचे हे रूल वापरायचे आहेत मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये. ओके, नेक्स्ट आपण कन्सेप्ट बघणार आहे, दॅट इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, that is the next concept. Order of magnitude. Okay, आता हे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं लक्षात घ्या. तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज नथिंग बट पॉवर ऑफ 10 नियरेस्ट टू दॅट नंबर. डेफिनेशन बघा, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए नंबर, order of magnitude of a number is defined as power of 10 nearest to that number. Power of 10 nearest to that number, that is called as order of magnitude. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे थोडक्यात पॉवर ऑफ 10 आहे, लक्षात घ्या. पॉवर ऑफ 10 त्या नंबरच्या जवळची. आता हे याचा एक्झॅक्ट मिनिंग काय होतोय बघा. आता एक नंबर सपोज मी घेतला, सपोज किती 6 हा एक नंबर घेतला. आता 6 हा नंबर 10च्या कुठल्या दोन पॉवरच्या मध्ये येणार आहे. 6 हा नंबर 10⁻0 आणि 10⁻1 च्या मध्ये येणार, बरोबर आहे ना. 10⁻0 आणि कारण 10⁻0 म्हणजे किती असतं माहिती आहे ना, 10⁻0 म्हणजे 1 आणि 10⁻1 म्हणजे किती असतं 10. म्हणजे गिव्हन नंबर जो आहे त्याचे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायचा आहे. तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढण्यासाठी काय करायचं असते लक्षात घ्या. तर तो नंबर 10च्या कुठल्या दोन पॉवरच्या मध्ये आहे, 10च्या कुठल्या दोन पॉवरच्या मध्ये आहे ते बघावं लागेल. 6 नंबर हा 1 आणि 10च्या मध्ये आहे. 1 आणि 10च्या मध्ये म्हणजे 10⁻0 आणि 10⁻1 च्या मध्ये आहे. ठीक आहे. आता मला सांगा, हा 6 हा नंबर 10⁻0 च्या जवळ आहे का 10⁻1 च्या जवळ आहे, जरा सांगा. 6 हा नंबर 10⁻0 च्या जवळ आहे का 10⁻1 च्या जवळ आहे. 6 हा नंबर 1 च्या जवळ आहे का 10 च्या जवळ आहे रे. 10 च्या जवळ आहे म्हणजे 10⁻1 च्या जवळ आहे. म्हणजे 6 या नंबरची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड झाली किती 1. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज इक्वल टू 1. हे बघा, पुन्हा एकदा सांगतोय, व्यवस्थित ऐका. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए नंबर इज डिफाइंड ऍज पॉवर ऑफ 10 नियरेस्ट टू दॅट नंबर. एक नंबर तुम्हाला दिलेले असणार आणि त्या नंबरची तुम्हाला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायला सांगितलेली असणार आहे. तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायचं म्हणजे काय, तो नंबर 10च्या कितव्या पॉवरच्या जवळ आहे ती पॉवर लिहायची आहे. 10ची पॉवर म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ठीक आहे. तर दिलेला नंबर अगोदर कुठल्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये आहे, 10च्या कुठल्या दोन पॉवरच्या मध्ये आहे ते अगोदर डिसाइड करावं लागेल, आणि त्याच्यानंतर तो 10च्या कितव्या पॉवरच्या जवळ आहे ते बघावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आणखी एक नंबर घेतो, 72 हा नंबर. हा 72 हा नंबर हा 10 आणि 100च्या मध्ये आहे. 10 आणि 100च्या मध्ये आहे म्हणजे काय होणार आहे, 10⁻1 पासून 10⁻2 पर्यंत आहे. 10⁻1 आणि 10⁻2 च्या मध्ये आहे ना. मग आता मला सांगा, 72 हा 10⁻1 च्या जवळ आहे का 10⁻2 च्या जवळ आहे. कुणाच्या जवळ आहे जास्त, 10⁻1 च्या जवळ आहे का 10⁻2 च्या जवळ आहे. 100 च्या जवळ आहे का 10 च्या जवळ आहे. 100 च्या जवळ आहे ना. मग म्हणजे 10⁻2 च्या जवळ असल्यामुळं याची ऑर्डर ऑफ 72 या नंबरची
ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय येणार आहे 72 या नंबरची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड येणार आहे 2. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 2 येणार आहे. ओके, आता हा झाला डेफिनेशनचा पार्ट. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कुठल्याही नंबरची याच्यापेक्षाही इझी मेथडनं कशी काढायची ते तुम्हाला सांगतो, कारण ते 10ची पॉवर कशी ठरवायची वगैरे वगैरे याच्यामध्ये काही स्टुडंटला कन्फ्युजन येऊ शकतं. याच्यापेक्षा सिंपल मेथड बघा. ओके, तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, गिवन नंबर काय करायचा सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहायचा. सायंटिफिक नोटेशन मध्ये. ओके, सो टू डिटरमाइन, बघा मी काय सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. टू डिटरमाइन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, टू डिटरमाइन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय करायचं, राइट द गिवन नंबर in scientific notation. Write the given number in scientific notation. Scientific notation मध्ये गिवन नंबर लिहायचा. म्हणजे कसा लिहायचा, दॅट इज असा लिहायचा a into 10⁻⁵ असा नंबर लिहायचा आहे तो. लक्षात घ्या काय काय सांगतो व्यवस्थित लक्षात येते का. टू डिटरमाइन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड राईट द गिवन नंबर इन सायंटिफिक नोटेशन, म्हणजे a into 10⁻⁵ असं लिहायचं आहे. तर याच्यामध्ये काय असणार आहे, a इज अ नंबर बिटवीन 1 and 10. फेअर a काय असलं पाहिजे, a इज नंबर बिटवीन 1 to 10 असलं पाहिजे. 1 to 10 किंवा 1 to 9, सॉरी 1 to 9च्या मध्ये नंबर. 1 to 10च लिहूया व्यवस्थित. 1 to 10 विल बी द मोर करेक्ट, म्हणजे ते 9 पॉइंट पण होऊ शकतं ना. A is the number between 1 to 10. Okay, and B is the positive or negative power of the, B काय असणार आहे पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह पॉवर ऑफ काय असणार आहे 10. B ही काय आहे 10 ची पॉवर आहे. ठीक आहे, आता ही 10 ची पॉवर जी आहे ना तीच काय असते ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असते. परंतु इथं देखील एक रूल आहे. तर काय करायचं, इफ ए हा नंबर ग्रेटर दॅन 5 असेल, इफ ए हा नंबर 5 किंवा ग्रेटर दॅन 5 असेल तर काय करायचं, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड B+1 घ्यायचं. आणि ए हा नंबर, कारण 1 to 10च्या मध्येच ए हा नंबर आपण ठेवणार आहे ना, लक्षात येत आहे. त्याच्यामुळे ए हा नंबर लेस दॅन 5 असेल तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऍज इट इज B. बघा आता इथं काय सांगतोय, इफ A is less than 5, if A is less than 5, order of magnitude काय येणार, order of magnitude is as it is B, 10 ची जी काय पॉवर असेल ती. ओके, if A is equal to or more than 5 असेल, more than 5 असेल, then order of magnitude is B+1. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड येणार आहे B+1. आता हे काही एक्झाम्पल सांगतो मग तुम्हाला लक्षात येईल. एक्झाम्पल डायरेक्टली सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. काही वेळेला सायंटिफिक नोटेशन करावं लागतं, काही वेळेला सायंटिफिक नोटेशन तुम्हाला दिलेलं असतं. हे बघा, समजा तुम्हाला असं विचारलं काय की फाइंड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ काही नंबर्स लिहितो मी तर 3 into 10⁸. सेकंड 6.63 into 10⁻⁴.
-34. ओके, त्याच्यानंतर 1.6 इंटू 10⁻⁻19. ओके, आणखी एक घेऊया, दॅट इज 6.67 इंटू 10⁻11 किंवा 6.022 इंटू 10⁻23. हे सगळे नंबर कदाचित माहिती असतील तुम्हाला, कधी फोन गेलेले असले तर. 3 इंटू 10⁸ काय माहिती आहे ना, व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे. 6.63 इंटू 10⁻34 काय आहे, प्लँक्स कॉन्स्टंट आहे. 1.6 इंटू 10⁻19 म्हणजे काय, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे किंवा प्रोटॉन. 6.67 इंटू 10⁻11 कॅपिटल जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. 6.022 इंटू 10⁻23 हा कुठला नंबर आहे रे, सांगा, माहिती आहे काय? अवोगॅड्रोज नंबर. अवोगॅड्रो नंबर. या सगळ्याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगायचे आहे. आता हे सगळे सायंटिफिक नोटेशन मध्ये आहेत. सायंटिफिक नोटेशन म्हणजे काय, इथं बघा, a इंटू 10⁻b असा नंबर असला पाहिजे. ए हा नंबर कंपल्सरी 1 to 10च्या मध्येच पाहिजे. ओके, 1 to 10च्या मध्ये नसेल तर 1 to 10च्या मध्ये करून घ्यायचा तो अगोदर. आता इथं 3 1 to 10च्या मध्ये आहे, 6.63 देखील 1 to 10च्या मध्ये आहे, 1.6 देखील 1 to 10च्या मध्ये आहे, 6.67 1 to 10च्या मध्ये आहे, 6.022 1 to 10च्या मध्ये आहे. आता बघा, हे बघा, आता ए हा नंबर बघायचा, बरोबर आहे ना. a इंटू 10⁻b मध्ये ए हा नंबर बघायचा. ए हा नंबर जर लेस दॅन 5 असेल तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय येणार, ऍज इट इज बी म्हणजे 8. बरोबर आहे ना. म्हणजे पहिल्या नंबरची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आली, 8. मला सांगा दुसऱ्या नंबरची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येणार रे, कोण सांगेल? आता ए हा नंबर बघा, ग्रेटर दॅन 5 असेल तर काय करायचं, 10च्या पॉवर मध्ये म्हणजे बी मध्ये काय करायचं, +1 करायचं असतं. कोण सांगेल बीचा आन्सर काय येणार, बीची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय येणार, सांगा लवकर. हा, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर करेक्ट. -34. आणि इथं काय करायचं, कारण हा नंबर ग्रेटर दॅन 5 आहे ना, ग्रेटर दॅन 5 असेल तर +1 करायचं असतं. -34 +1 म्हणजे -35 करायचं नाही, काय करायचं, -33 येणार. हे फक्त 34 असतं तर 34 + 1 5 झालं असतं. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर सी 1.6 इंटू 10⁻⁻19. याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती रे, सांगा आता. याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती, -19. करेक्ट. त्याच्यानंतर डी मध्ये ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येणार, डी मध्ये -11 + 1 करावं लागेल, कारण हा नंबर ग्रेटर दॅन 5 आहे. सो -11 + 1 म्हणजे -10 येणार. ठीक आहे. आणि ईचं सांगा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. हा, इथे येणार 24, बिकॉज 6.022 इंटू 10⁻23. ओके, मोर दॅन 5 असल्यामुळं पॉवर 1 न वाढवायची. लक्षात येत आहे. तर जस्ट रिव्हिजन करतो. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड एवढंच आहे, याच्यापेक्षा काही जास्त नाहीये. खूप इझी आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, बरोबर आहे ना. हा, बघा पुन्हा एकदा रिव्हिजन घेतो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचं. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए नंबर इज डिफाइंड ॲज पॉवर ऑफ 10 नियरेस्ट टू दॅट नंबर. म्हणजे त्या नंबरच्या जवळ 10ची कितवी पॉवर आहे त्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असं म्हणायचं. आता 6 हा नंबर 10⁻1च्या जवळ आहे म्हणून ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड त्याची 1 येणार आहे. 72 हा नंबर 100च्या जवळ आहे म्हणून त्याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड येणार आहे 2. आता हे सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहिलं तर कसं होणार बघा, 7.2 इंटू 10⁻1 लिहावं लागेल ना. सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहायचं म्हणजे 72 लिहून चालणार नाही. पहिला नंबर काय पाहिजे, 1 to 10च्या मध्ये पाहिजे. सो 7.2 इंटू 10⁻1 आणि हा नंबर ग्रेटर दॅन 5 असल्यामुळं 1 + 1 म्हणजे 2 येणार ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, म्हणून इथं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 2 आली. ओके, तर
काही वेळेला नंबर सायंटिफिक नोटेशन मध्ये असतात. ओके, याला सायंटिफिक नोटेशन असं म्हणायचं. सायंटिफिक नोटेशन मध्ये नसतील तर अगोदर काय करावं लागेल तुम्हाला, राईट द गिवन नंबर इन सायंटिफिक नोटेशन, म्हणजे a इंटू 10⁻⁵ या स्वरूपात लिहायचा आहे. त्याच्यामध्ये a हा काय असला पाहिजे, कंपल्सरी 1 to 10 मध्येच असला पाहिजे. 10च्या पुढे असून चालणार नाही, किंवा 1 पेक्षा कमी म्हणजे 0 पॉईंट समथिंग चालणार नाही. 1 to 10 मध्येच असला पाहिजे a. आणि b हा काय असला पाहिजे, 10ची पॉवर असला पाहिजे. ती पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. तर आता a हा नंबर बघायचा. a हा नंबर जर लेस दॅन 5 असेल तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड b येणार, ऍज इट इज जी पॉवर असेल ती. आणि a हा नंबर ग्रेटर दॅन 5 असेल किंवा इक्वल टू 5 असेल तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय येणार आहे, b+1 येणार. ओके, आणि इथं काही आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत. आता आणखी काही एक्झाम्पल्स बघूया आपण. समजा एक नंबर असा दिला, सपोज नंबर इज गिवन लाईक दिस. नंबर आहे 6429, हा नंबर असा दिला. याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढा म्हटलं. तर आता अगोदर हे सायंटिफिक नोटेशन मध्ये कन्वर्ट करा. कसं करणार, 6.429 करायचं. कारण सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहायचं म्हणजे हा नंबर 1 to 10 मध्ये अगोदर लिहायला पाहिजे. म्हणजे डेसिमल पॉईंट नाही म्हणजे शेवटी असतो, तो मला काय आणावा लागेल, 6 नंतर आणावा लागेल. म्हणजे किती डिजिटनं लेफ्टला सरकावं लागेल, 1 2 3 आहे त्या पोझिशन पासून सुरुवातीला इथे येणार 1, नंतर इथे येणार 2, नंतर इथे येणार 3, म्हणजे 10⁻² काय लिहिणार मी, 3 लिहिणार. असं सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहायचं. सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहायचं म्हणजे काय, डेसिमल पॉईंट फक्त शिफ्ट करायचा दिलेल्या नंबर मध्ये. लक्षात येत आहे. डावीकडे शिफ्ट केला तर 10⁻² पॉझिटिव्ह पॉवर लिहायची, उजवीकडे शिफ्ट केला तर 10⁻⁻ पॉवर लिहायची. लक्षात येत आहे, हे लॉजिक लक्षात ठेवा. लेफ्टला सरकवला 10⁻+ पॉवर, राईटला सरकवला तर 10⁻⁻ पॉवर. मग आता हा नंबर बघा, ही व्हॅल्यू जी आहे ती ग्रेटर दॅन 5 आहे, तर याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड येणार 4. परत समजा नंबर असा दिला 0.00234, हा नंबर असा आहे. अगोदर याला सायंटिफिक नोटेशन मध्ये कन्वर्ट करा. याला 2.34 असं लिहायला पाहिजे, कारण कंपल्सरी कंडिशन काय, ए हा 1 to 10 मध्ये आहे, 1 to 10 मध्ये पाहिजे. मग आता डेसिमल पॉईंट इथं होता, तो मी 1 डिजिटनं इथं सरकवणार, मग 2 डिजिटनं, मग 3 डिजिटनं, म्हणजे 3 डिजिटनं आपल्याला सरकवावं लागेल. म्हणजे इंटू 10⁻² काय लिहावं लागेल, किती लिहावं लागेल सांगा रे, -3. मग याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येणार, मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड येणार -3. दॅट इज द आन्सर. ओके, सो गिवन नंबर सायंटिफिक नोटेशन मध्ये अगोदर लिहायचा, a इंटू 10⁻⁵ च्या स्वरूपात लिहायचा, आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड एक तर b3 येणार किंवा b+1 येणार, दोन्हीपैकी एक, b किंवा b+1. ओके, a जर लेस दॅन 5 असेल तर b, a जर ग्रेटर दॅन 5 असेल तर b+1. सो दिस इज द पार्ट ऑफ राउंडिंग ऑफ. आता मेजरमेंट मध्ये फक्त आपल्याला एररचा पार्ट फक्त राहिलेला आहे, आणि त्याच्यानंतर हा चॅप्टर संपेल. आता हा जो चॅप्टर आहे तो आपण सगळं नीट, जेईई, सीईटी सगळ्या पॉइंट मध्ये बघितलेला आहे. सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बघितलेला आहे. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा यूज काय आहे, तर यूज असा आहे की ती फिजिकल क्वांटिटी किती प्रमाणात मोठी किंवा किती प्रमाणात छोटी आहे हे डायरेक्ट कंपॅरिझन करता यावं याच्यासाठी. डायरेक्ट कंपॅरिझन किती टाइम्स आहे, म्हणजे दोन फिजिकल क्वांटिटी असतील समजा, दोन्हीच्या व्हॅल्यू माहित असतील, तर एक फिजिकल क्वांटिटी दुसऱ्याच्या किती टाइम्स आहे, तर त्यांच्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायचा आणि त्यांचं सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे किती टाइम्स आहे हे रफली आपल्याला कळतं. कारण डिव्हिजन म्हणजे पॉवरचं सबट्रॅक्शन असतं, माहित आहे ना. समजा हे बघा असं सांगितलं, दोन बॉडीज मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, 3.47 इंटू 10⁻² आहे, आणि त्याच दोन बॉडी मधला इलेक्ट्रिक फोर्स आहे 9942507 असा दिलाय. तर इलेक्ट्रिक फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या किती टाइम्स आहे हे सांगायचं आपल्याला. किती टाइम्स आहे, रफली किती टाइम्स आहे ते सांगायचं आहे. तर कसं करणार, तर याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येणार बघा, 2. याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढण्यासाठी अगोदर सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहूया, 9.94
2507 इंटू 10⁻² किती लिहू रे? डेसिमल पॉईंट नाही म्हणजे शेवटी असतो, तो मला इथं आणायचा आहे. सो 1 2 3 4 5 6 डिजिटनं लेफ्टला सरकवायचं आहे, त्याच्यामुळे 10⁻6 लिहिणार आहे. याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येणार सांगा? 10⁻7 सॉरी, याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येणार? 7 येणार. याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 7 येणार आहे. ठीक आहे. आता इथं इलेक्ट्रिक फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या किती टाइम्स आहे? तर 5 टाइम्स आहे, असं आपण डायरेक्टली म्हणू शकतो. ओके, इलेक्ट्रिक फोर्स इज 5 टाइम्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स या दोन बॉडीज मधला. याचं डायरेक्ट कन्क्लुजन काढण्यासाठी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड वापरतात. ओके, कारण एक्झॅक्ट करून बघूया किती टाइम्स येते. एक्झॅक्ट केलं तर ते थोडंसं वेगळं येईल, पण जवळपास त्याच्या जवळपास येणार आहे, लक्षात घ्या. डायरेक्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी 9942507, अदरवाईज आपल्याला कॅल्क्युलेटर वापरावं लागेल. डिवायडेड बाय 3.47 × 2. ओके, सॉरी 5 टाइम्स नाही, 10⁻5 टाइम्स, फक्त 5 टाइम्स म्हणायचं नाही. याचं सबट्रॅक्शन करायचं आणि तेवढी पॉवर 10 ला द्यायची, 10⁻5 टाइम्स. ओके, तर इथं जे आन्सर आलेलं आहे 28,652 टाइम्स, म्हणजे हे 10⁻5 टाइम्सच्या जवळपासच येतं. 10⁻5 टाइम्स, जस्ट 5 टाइम्स नव्हे. 10.5 असेल तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड हे बघा की 10.5 सायंटिफिक नोटेशन मध्ये कसं लिहिणार? 1.05, कारण 10.5 जो नंबर आहे ना तो 10च्या पुढे आहे ना. डेसिमल पॉईंट कुठं आणायचा? एका नॉन झिरो डिजिटच्या जवळ आणायचा आहे, एका नॉन डिजिट झिरोच्या नंतर आणायचा आहे. 10.5 असं ठेवायचं नाही, 1.05 करा. एक डिजिटनं आपण काय केलो? लेफ्टला गेलं तर काय करायचं? पॉवर +1 लिहायची. मग आता याची काय येणार सांगा? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येणार? 1 येणार. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड पॉवर ऑफ 10 1. सो 10.5 ऍक्च्युअली 10च्या जवळ आहे ना. 10च्या जवळ म्हणजे 10⁻1 च्या जवळ. 10⁻1 च्या जवळ म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 1 येणार. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा यूज काय? तर रफली एखादी फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीच्या किती टाइम आहे रफली सांगण्यासाठी, एक्झॅक्टली नाही. ओके, तर दोन फिजिकल क्वांटिटीच्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायच्या आणि त्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचं सबट्रॅक्शन करायचं फक्त. किती टाइम्स काढायला सबट्रॅक्शन करणं खूप सोपं आहे ना, डिव्हिजन करण्यापेक्षा. सबट्रॅक्शन करायचं फक्त. सबट्रॅक्शन केल्यानंतर जे काय येते ना तेवढं 10⁻2 टाइम्स असणार आहे रफली. तर एफ इज 5 टाइम्स नाही, 10⁻5 टाइम्स एफ जी असणार आहे, एफ ई, असं आपण इथं म्हणू शकतो. आता नेक्स्ट थोडेसे चेक पॉइंट्स बघूया. काही क्वेश्चन्स मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचा आन्सर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, व्हॉट इज द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन? याचा आन्सर सांगा रे. एक क्वेश्चन दिलाय, सिग्निफिकंट फिगर काढायचे 0.0310. इट इज लाईक अ टेस्ट. 0.0310 इंटू 10⁻3. किती सिग्निफिक्स येणार इथं सांगा रे, फास्ट लवकर. सिग्निफिकंट फिगर्स, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड नव्हे. आता काही स्टुडंट कन्फ्युजन करतात, इथं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारलंय का सिग्निफिकंट? कारण इथं या क्वेश्चनला सिग्निफिकंट फिगर पण काढू शकतोय आपण आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड पण काढू शकतोय. क्वेश्चन मध्ये विचारलंय सिग्निफिकंट फिगर्स किती या नंबर मध्ये. बघा 10ची पॉवर सिग्निफिकंट मध्ये आपण धरत नाही. या नंबर मध्ये 3 आणि 1 सिग्निफिकंट आहे. डेसिमल पॉईंट असेल तर राईट हँड साईडचे 0 सगळे पकडायचे, लेफ्ट हँड साईडचे पकडायचे नाहीत. त्याच्यामुळं 3 सिग्निफिकंट 1 सिग्निफिकंट आणि 0 पण सिग्निफिकंट. सो 3 सिग्निफिकंट फिगर येणार आहेत. ओके, 3 सिग्निफिकंट फिगर्स येणार. याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारलं तर किती येईल रे? या नंबरची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती? या नंबरची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येईल?
अरे हा नंबर सायंटिफिक नोटेशन मध्ये आहे का अगोदर? म्हणजे a इंटू 10⁻⁵ ए हा नंबर 1 to 10च्या मध्येच पाहिजे, 1 पेक्षा कमी नको. डेसिमल पॉइंट कुठं पाहिजे रे? 3 नंतर पाहिजे ना. हे बघा डेसिमल पॉइंट व्यवस्थित आहे का बघायचं. 3 नंतर शिफ्ट करायला पाहिजे, म्हणजे हा नंबर असा लिहावा लागेल 3.10 इंटू 10⁻⁵ किती लिहू रे? 2 डिजिटनं राईटला सरकवलं ना, 2 डिजिटनं राईटला सरकवायचं म्हणजे 10⁻⁵ किती लिहायचं? -2. 10⁻⁻2 आणि 10⁻³ म्हणजे 10⁻⁵ काय होणार आहे? 1 येणार. आणि मग आता 3.10 झाल्यानंतर 10 ची पॉवर, ओके, तर 1 काय येणार आहे? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड येणार आहे. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड याची 1 येणार. डायरेक्ट 10⁻³ बघायचं नाही, हा नंबर अगोदर आहे का बघा त्या कंडिशननुसार. ए हा नंबर a इंटू 10⁻⁵ मध्ये ए हा नंबर पुन्हा एकदा सांगतोय 1 to 10च्या मध्येच पाहिजे, नसेल तर तो करून घ्यायचा अगोदर. लक्षात आलंय? पाहिजे तर आता काही लोकांना कळालं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. 3.10 लिहावं लागेल, त्याच्यासाठी डेसिमल पॉइंट 2 डिजिटनं राईट सरकावा लागेल. राईटला सरकवला तर 10⁻⁻² इंटू 10⁻³ ॲज इट इज, म्हणजे हा नंबर होणार 3.10 इंटू 10⁻1 असं येणार. मग आता याच्यामध्ये ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मेजर करायचं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर, याच्यामधल्या सिग्निफिकंट फिगर्स काढा. 11.118 इंटू 10⁻⁻6 किती येणार रे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड याची? खूप सिंपल आहे क्वेश्चन, सगळे नॉन झिरो डिजिटच आहेत. 11.118 सगळे काउंट करायचे आहेत. किती आहेत सिग्निफिकंट फिगर्स? 5. व्हेरी इझी. आणि याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारली तर रे अगोदर 11.11 हे सायंटिफिक नोटेशन मध्ये आहे का सांगितलेल्या पद्धतीनं? नाहीये. हे काय करावं लागेल? 1.1118 असं लिहावं लागेल ना, इंटू 10 टू द पॉवर किती लिहावं लागेल? डेसिमल पॉइंट लेफ्टला सरकवला, म्हणजे लेफ्टला सरकवला तर एका डिजिटनच लेफ्टला सरकवलाय, सो 10⁻1 आणि 10⁻⁻6 ॲज इट इज. टोटल किती होणार ते? 1.1118 इंटू 10⁻⁻ किती होणार? -5 होणार. ओके, आणि याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आता काढायची आणि ती ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड येणार आहे -5. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके, एक लास्ट क्वेश्चन विचारतो. इन विच ऑफ द फॉलोइंग न्यूमेरिकल व्हॅल्यूज ऑल झिरोज आर सिग्निफिकंट? इथं 4 व्हॅल्यूज, 4 ऑप्शन दिलेत ABCD. ओके, काय दिलेत बघा? 0.2020, त्याच्यानंतर 20.2 आहे, नेक्स्ट B आहे 20.2, C आहे 2020 आणि D आहे नन ऑफ दिस. क्वेश्चन पुन्हा एकदा सांगतोय, याच्यातल्या कुठल्यामध्ये सगळे झिरो सिग्निफिकंट आहेत असं विचारलंय. या व्हॅल्यू मध्ये सगळे झिरो सिग्निफिकंट पाहिजेत, जेवढे झिरो दिसतात ते सगळे सिग्निफिकंट पाहिजेत, असा कुठला नंबर आहे? याच्यासाठी सिग्निफिकंट फिगरचे रूल्स बघा, काही स्टुडंट अजून चुकतायत. हे बघा, 0.2020 डेसिमल पॉइंटचा नंबर असेल तर राईटचे सिग्निफिकंट मधला तर असतोच नेहमी. डेसिमल पॉइंट असेल तर राईटचा सिग्निफिकंट असतो, परंतु हा नसतो. म्हणजे याच्यामध्ये सगळे झिरो सिग्निफिकंट फिगर्स नाहीयेत, त्याच्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. 20.2, आता या नंबरमध्ये हा झिरो 2 नॉन झिरोच्या मध्ये आहे, त्याच्यामुळे हा झिरो सिग्निफिकंट आहे. ओके, एकच झिरो आहे तो पण सिग्निफिकंट आहे, सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. 2020 मध्ये 2 सिग्निफिकंट आहे, 2 सिग्निफिकंट आहे, मधला झिरो सिग्निफिकंट आहे, आणि डेसिमल पॉइंट नसेल तर राईट हँड साइडचे झिरो सिग्निफिकंट नसतात. म्हणजे 2 झिरो आहेत आणि याच्यातला एकच सिग्निफिकंट आहे, त्याच्यामुळे हा पण येणार नाही, आणि बी करेक्ट येत असल्यामुळं लास्ट येणार नाही. सो आन्सर करेक्ट बी येणार आहे.
ठीक आहे. सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ फिजिक्स. नेक्स्ट लेक्चर मध्ये आणखी काही न्यूमरिकलचा पार्ट असेल तर बघूया आणि नेक्स्ट लेक्चर पासून मग एरर्सचा पार्ट चालू होईल आणि एरर्सचा पार्ट संपल्यानंतर हा चॅप्टर संपतोय, लक्षात घ्या. ओके, एवढा चॅप्टर प्रिपेअर केला तर याच्या साहाय्यानं जे काय शिकवलेलं आहे याच्या साहाय्यानं कुठल्याही जेईई मेन्स असू दे, नीट असू दे, कुठल्याही बुक मधले सगळे प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे. सो आय एम गोइंग टू एंड दिस लेक्चर नाउ.